त्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या मार्गावर एक मोठा अडथळा दूर झालाय। पुण्यात चिन्हावरून तुतारी आणि घड्याळ असा वाद रंगला असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र अजित पवार गटाने मोठा दिलदारपणा दाखवत शरद पवार गटासमोर लोटांगण घातलंय। जर समोरच्यांना तुतारीवर लढायचं असेल तर आम्ही घड्याळाचा हट्ट धरणार नाही असं म्हणत अजित पवारांच्या शहर अध्यक्षांनी घेतलेली भूमिका ही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे। नेमकं काय घडलंय पिंपरी चिंचवडमध्ये आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या या संभाव्य आघाडीचं समीकरण कसं असेल जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडी चिन्हाच्या वादावरून तुटण्याच्या उंबरठ्यावर असतानाच शेजारच्या पिंपरी चिंचवडमधून मात्र अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे। अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष योगेश बहल यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची एकजूट टिकवण्यासाठी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतलाय। पुण्यात अजित पवारांनी सर्व उमेदवारांना घड्याळ चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला होता, ज्याला शरद पवार गटाने ठाम नकार दिला होता। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये योगेश बहल यांनी स्पष्ट केलंय की आघाडीची चर्चा केवळ चिन्हासाठी फिसकटवू नये यासाठी आम्ही लवचिक भूमिका घेऊ। शरद पवार गटाला जर त्यांच्या तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवायची असेल तर अजित पवार गट त्यासाठी आडकाठी करणार नाही असे संकेत त्यांनी दिलेत। इतकंच नव्हे तर योगेश बहल यांनी एक मोठी भावनिक साथ घालत राजकीय त्याग करण्याचीही तयारी दर्शवली आहे। अजितदादांनी जर सांगितलं की शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांना माझ्या प्रभागातून उमेदवारी द्यायची आहे तर मी स्वतः निवडणूक लढवणार नाही, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन असं विधान बहल यांनी केलं। या विधानामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे। सध्या जागा वाटपाची चर्चा अत्यंत सकारात्मक वळणावर असून शरद पवार गटाने सुरुवातीला मागितलेल्या 27 जागांवरून आता ते 22 जागांवर आलेत। खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे सातत्याने या संदर्भात अजित पवारांच्या गटाशी चर्चा करत असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं स्थानिक नेत्यांचं मत आहे। योगेश बहल यांनी स्पष्ट केलंय की काही ठराविक जागांवरून किंवा उमेदवारांवरून आम्ही आघाडी तोडणार नाही, जसं की राजेंद्र ननावरे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, पण सुलक्षणा शिलवंत यांच्यासारख्या उमेदवारांसाठी आम्ही लवचिक राहू। पुण्यात जरी चिन्हाचा पेच कायम असला तरी पिंपरी चिंचवड पॅटर्न संपूर्ण राज्याला नवी दिशा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।